नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, आज मी तुम्हाला बीड शहरातल्या जवळपास 200 वर्षापूर्वीच्या एका अशा मंदिराची माहिती देणार आहे जे आहे बीड शहरात, पण 90% लोक आहेत अनभिज्ञ या मंदिरापासून. ज्या मंदिराचा कळस बीडमधील अन्य मंदिरांच्या तुलनेमध्ये आहे सर्वात उंच. हा कळस आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भूमितीय आकाराचा आणि त्यामुळेच मराठवाड्यातल्या मध्ययुगीन मंदिरात हे मंदिर आहे अतिशय महत्त्वाचं. आणि त्याचं कारण हे आहे तसंच. शहरातील जवळपास 200 वर्ष जुनं बीडच नव्हे तर जिल्ह्यातील अन्य मंदिरांच्या शिखरांपेक्षा सर्वात उंच शिखर असणारं आणि मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने आगळं वेगळं असणारं हे मंदिर बीड शहरामध्ये आहे कुठे? काय वैशिष्ट्य आहे या मंदिराचं व कोणी व केव्हा उभारलं हे मंदिर? पाहूया पुढच्या काही मिनिटांमध्ये. मंडळी, आज आपण ज्या मंदिराची माहिती पाहणार आहोत त्या मंदिराचं नाव आहे लोहकरेश्वर. या मंदिरावरील शिलालेखानुसार हे मंदिर उभारलंय शालिवाहन शके 1764 वैशाख शुद्ध 10 रोजी, अर्थात 20 मे 1842. आणि हे मंदिर उभारलं होतं राघवनाथ लोहकरे या एका अज्ञात भक्तानं, आणि म्हणूनच या मंदिराचं नाव पडलंय लोहकरेश्वर. कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी हे नाव प्रथमच ऐकलं असेल. हे मंदिर आहे, आपण जेव्हा कंकालेश्वरकडे जात असतो, जुना बाजारातनं जेव्हा आपण खाली उतरतो त्यावेळेस डाव्या हाताला भंडार गल्लीत हे मंदिर उभं आहे. अनेक वर्षांपासून बहुसंख्य बीडकरांना अज्ञात असणारं हे मंदिर त्याच्या स्थापत्यशास्त्रामुळं आकर्षित करतंय प्रत्येक इतिहासाच्या अभ्यासकांना. मंडळी, प्रवेशद्वारातून मंदिरात जातात मंदिराचं अतिउच्च शिखर पाहून आश्चर्य वाटायला लागतं. मंदिराच्या दगडी गर्भगृहात शिवलिंग स्थापित असून या दगडी गर्भगृहावर विटांचा वापर करून अत्यंत कलात्मकरित्या उभारलं आहे हे अतिउंच शिखर. आज एकाकी पडलेल्या या मंदिराचं हे शिखर सांगतंय मध्ययुगातलं त्याचं वैभव. मंडळी, वैशिष्ट्यपूर्ण विटांचा वापर करून एवढं उंच आणि कलात्मक शिखर असलेलं हे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर कदाचित मराठवाड्यातील हे एकमेव मंदिर ठरू शकेल. जवळपास 60 फूट उंच असलेलं मंदिराचं हे शिखर विविध 12 टप्प्यामध्ये उभारलेलं आहे. आकाराच्या दृष्टिकोनातनं मराठवाड्यातलं ते अत्यंत मौल्यवान शिखर आहे, कारण ते गोल किंवा चौकोनी नसून ते आहे भूमितीय आकाराचं. शिखराचा प्रत्येक टप्पा वैशिष्ट्यपूर्ण आहे. भूमितीय आकाराने तो उभारला गेलाय. विशेष म्हणजे जगन्नाथपुरीच्या मंदिरावर जसा गोल विशाल दगड आहे तसंच लोहकरेश्वर मंदिरावर देखील एका विशिष्ट विटांचा भव्य गोल उभारण्यात आला आहे. मात्र गेल्या 200 वर्षात त्याची बऱ्यापैकी झीज झाली आहे. शिखराचं स्थापत्य हे विलक्षण आगळं वेगळं आहे. मंदिराच्या कळसाचा पहिला थर सुरेख अशा लघुस्तंभांनी उभारला गेला आहे, तर दुसऱ्या टप्प्यावर अप्रतिम अशा कमानी असून त्यावर पुन्हा एक नवा थर दिला गेला आहे. वरील बाजूला चारही बाजूनं चौकोनी आकाराची अत्यंत सुंदर भूमितीय रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या आजूबाजूला या मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. विशेष म्हणजे या मंदिराला एक शिखरावर ध्वजारोहण करण्यासाठी वर जाण्याकरिता छोट्या लोखंडी अवजारांचा वापर केला गेला आहे. मंदिराचा मुख्य नंदी आज भंगला असला तरी त्याच्या भव्यतेवरून मंदिराची ही भव्यता लक्षामध्ये येते. मंडळी, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की कृपया आपला हा इतिहास सर्व दूर जाण्यासाठी या व्हिडिओला तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुपवर, तुमच्या नातेवाईकांच्या ग्रुपवर याला जरूर शेअर करा. या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. पाहत रहा सामाजिक आणि राजकीय इतिहासावर भाष्य करणारं तुमच्या मनातलं चॅनल सारांश. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पुन्हा भेटूया. पाहत रहा सारांश.